शांती। आज आहे 25/12/2025 ची मुरली। महावाक्य आहे, गोड मुलांनो, तुम्ही खूप काळानंतर पुन्हा बाबांना भेटला आहात, म्हणून तुम्ही खूप खूप सिकिलधे आहात, अर्थात खूप खूप वर्षानंतर भेटलेली मुले आहात। प्रश्न आहे, आपल्या स्थितीला एकरस बनविण्याचे साधन कोणते आहे? उत्तर आहे, नेहमी लक्षात ठेवा, जो सेकंद पास झाला ड्रामा, कल्पापूर्वी देखील असेच झाले होते। आता तर निंदा स्तुती मान अपमान सर्व काही समोर येणार आहे। त्यामुळे आपल्या स्थितीला एकरस बनविण्यासाठी पास्टचे अर्थात भूतकाळातील गोष्टींचे चिंतन करू नका। ओम शांती। रुहानी मुलांप्रती रुहानी बाबा समजावून सांगत आहेत। रुहानी बाबांचे नाव काय आहे? शिवबाबा। ते सर्व आत्म्यांचे पिता आहेत। सर्व रुहानी मुलांचे नाव काय आहे? आत्मा। शरीराचे नाव ठेवले जाते, आत्म्याचे नाव तेच राहते। हे देखील मुले जाणतात। सत्संग पुष्कळ आहेत। हा आहे खरा खरा सतचा संग, जो सत बाबा राजयोग शिकवून आपल्याला सतयुगामध्ये घेऊन जातात। असा आणखी कोणताही सत्संग अथवा पाठशाळा असू शकत नाही। हे देखील तुम्ही मुले जाणता। संपूर्ण सृष्टीचक्र तुम्हा मुलांच्या बुद्धीमध्ये आहे। तुम्ही मुलेच स्वदर्शन चक्रधारी आहात। बाबा बसून समजावून सांगतात, हे सृष्टीचक्र कसे फिरते। कोणालाही समजावून सांगायचे असेल तर चक्राच्या अर्थात सृष्टीचक्राच्या चित्रासमोर उभे करा। आता तुम्ही त्या बाजूला जाणार। बाबा जीव आत्म्यांना म्हणतात, स्वतःला आत्मा समजा। ही काही नवीन गोष्ट नाहीये, जाणता कल्पकल्प ऐकले आहे, आता परत ऐकत आहोत। तुमच्या बुद्धीमध्ये कोणताही देहधारी पिता टीचर गुरु नाही आहे। तुम्ही जाणता विदेही शिवबाबा आमचे टीचर गुरु आहेत। इतर कोणत्याही सत्संग इत्यादीमध्ये अशा गोष्टी करत नसतील। मधुबन तर एकच आहे। ते मग एक मधुबन वृंदावनमध्ये दाखवतात। ते भक्ती मार्गामध्ये मनुष्यांनी बसून बनवले आहे। प्रॅक्टिकल मधुबन हे आहे। तुमच्या बुद्धीमध्ये आहे की आम्ही सतयुग त्रेतापासून पुनर्जन्म घेत घेत आता संगमावर येऊन उभे आहोत। पुरुषोत्तम बनण्यासाठी आम्हाला बाबांनी येऊन आठवण करून दिली आहे। 84 जन्म कोण आणि कसे घेतात ते देखील तुम्ही जाणता। मनुष्य तर फक्त बोलतात, समजत काहीच नाहीत। बाबा चांगल्या रीतीने समजावून सांगतात, सतयुगामध्ये सतोप्रधान आत्मे होते, शरीरे देखील सतोप्रधान होती। आता यावेळी काही सतयुग नाही आहे, हे आहे कलयुग। गोल्डन एजमध्ये आपण होतो, मग चक्र फिरवून पुनर्जन्म घेत घेत आपण आयरन एजमध्ये आलो आहोत। पुन्हा चक्र जरूर फिरणार आहे। आता जायचे आहे आपल्या घरी। तुम्ही सिकिलधी मुले अर्थात खूप खूप वर्षांनी भेटलेली मुले आहात ना। सिकिलधे त्यांना म्हटले जाते जे हरवतात आणि परत खूप काळानंतर भेटतात। तुम्ही 5000 वर्षांनंतर येऊन भेटला आहात। तुम्ही मुलेच जाणता। हे तेच बाबा आहेत ज्यांनी 5000 वर्षांपूर्वी या सृष्टीचक्राचे आम्हाला ज्ञान दिले होते, स्वदर्शन चक्रधारी बनवले होते। आता बाबा पुन्हा येऊन भेटले आहेत जन्मसिद्ध अधिकार देण्यासाठी। इथे बाबा जाणीव करून देतात। यामध्ये आत्म्याच्या 84 जन्मांचे रिअलायझेशन देखील येते। हे सर्व बाबा बसून समजावून सांगतात, जसे 5000 वर्षांपूर्वी देखील समजावून सांगितले होते। मनुष्याला देवता अथवा गरीबाला सिरताज अर्थात मुकुटधारी बनविण्यासाठी। तुम्ही समजता आपण 84 पुनर्जन्म घेतले आहेत। ज्यांनी घेतलेले नाहीत ते इथे शिकण्यासाठी येणार सुद्धा नाहीत। कोणाला थोडेसे समजेल, नंबरवार तर असतात ना। आपल्याला घर कुटुंबामध्ये राहायचे आहे।
सगळेच काही इथे येऊन बसणार नाहीत. रिफ्रेश होण्यासाठी ते येतील ज्यांना खूप चांगले पद मिळवायचे असेल. कमी पदवाले जास्त पुरुषार्थसुद्धा करणार नाहीत. हे ज्ञान असे आहे, थोडा जरी पुरुषार्थ केला तरी तो व्यर्थ जाणार नाही. सजा खाऊन येतील. पुरुषार्थ चांगला करतात तर शिक्षा देखील कमी होते. आठवणीच्या यात्रेशिवाय विकर्म विनाश होणार नाहीत, याची तर सारखी सारखी स्वतःला आठवण करून द्या. कोणीही व्यक्ती भेटली तर सर्वात आधी त्याला हे समजावून सांगा, स्वतःला आत्मा समजा. ही नावे तर नंतर शरीराला मिळाली आहेत. कोणालाही शरीराच्या नावावरून बोलावतील. या संगमावरच बेहदचे बाबा रुहानी मुलांना बोलावतात. तुम्ही असे म्हणाल, रुहानी बाबा आले आहेत. बाबा म्हणतील, रुहानी मुलांनो. आधी रूह अर्थात आत्मा, नंतर मुलांचे नाव घेतात. रुहानी मुलांनो, तुम्ही समजता रुहानी बाबा काय समजावून सांगत आहेत. तुमची बुद्धी जाणते. शिवबाबा या भागीरथावर विराजमान आहेत. आपल्याला तेच सहज राजयोग शिकवत आहेत. इतर कोणताही मनुष्य मात्र नाही ज्याच्यामध्ये बाबा येऊन राजयोग शिकवतील. ते बाबा येतातच पुरुषोत्तम संगम युगावर. दुसरा कोणताही मनुष्य असे कधीही बोलू शकणार नाही, समजावून सांगू शकणार नाही. हे देखील तुम्ही जाणता. हे सर्व शिक्षण काही या बाबांचे अर्थात ब्रह्मा बाबांचे नाही. यांना तर माहीतही नव्हते की कलियुग संपून सतयुग येणार आहे. यांचा आता कोणी देहधारी गुरु नाही आहे. बाकीचे तर सर्व मनुष्य मात्र म्हणतील, आमचा अमका गुरु आहे. अमका ज्योती ज्योत सामावला. सर्वांचे देहधारी गुरु आहेत. धर्मस्थापक देखील देहधारी आहेत. हा धर्म कोणी स्थापन केला? परमपिता परमात्मा त्रिमूर्ती शिवबाबांनी ब्रह्माद्वारे स्थापन केला. यांच्या शरीराचे नाव ब्रह्मा आहे. ख्रिश्चन लोक म्हणतील ख्राइस्टने हा धर्म स्थापन केला. ते तर देहधारी आहेत. चित्र देखील आहेत. या धर्माच्या स्थापकाचे चित्र कसे दाखवणार? शिवाचेच दाखवाल. शिवाची चित्रे देखील काही मोठी काही छोटी बनवतात. आहेत तर ते बिंदूच. नाव रूप देखील आहे, परंतु अव्यक्त आहेत. या डोळ्यांनी पाहू शकत नाही. शिवबाबा तुम्हा मुलांना राज्यभाग्य देऊन गेले आहेत, तेव्हाच तर त्यांची आठवण करतात ना. शिवबाबा म्हणतात, मनमना भव, मज एका पित्याची आठवण करा. कोणाची स्तुती करायची नाहीये. आत्म्याच्या बुद्धीमध्ये कोणत्या देहाची आठवण येऊ नये, ही चांगल्या रीतीने समजून घेण्याची गोष्ट आहे. आम्हाला शिवबाबा शिकवत आहे. पूर्ण दिवसभर हे रिपीट करत राहा, अर्थात पुन्हा पुन्हा सांगत राहा. शिव भगवान वाच, सर्वात पहिले तर अलफ अर्थात बाबाविषयीच समजावून घ्यावे लागेल. जर हे तुम्ही पक्के केले नाहीत आणि बे अर्थात बादशाहीविषयी इतरांना सांगितलेत तर काहीही लक्षात येणार नाही. कोणी म्हणतात ही गोष्ट तर राईट आहे. कोणी म्हणतात हे समजून घेण्यामध्ये तर वेळ पाहिजे. कोणी म्हणतात विचार करू. तऱ्हेतऱ्हेचे येतात. ही नवीन गोष्ट आहे. परमपिता परमात्मा शिव आत्म्यांना बसून शिकवतात. विचार चालतो असे काय करावे ज्यामुळे लोकांना हे समजेल. शिवच ज्ञानाचा सागर आहेत. आत्म्याला ज्ञानाचा सागर कसे म्हणतात? ज्याला शरीरच नाही आहे. ज्ञानाचा सागर आहे तर जरूर कधीतरी ज्ञान ऐकवले आहे, तेव्हाच तर त्यांना ज्ञानाचा सागर म्हणतात. असेच कशाला म्हणतील? कोणी खूप शिकवतात तर म्हटले जाते यांनी तर खूप वेदशास्त्र शिकलेले आहेत, म्हणून शास्त्री अथवा विद्वान पंडित म्हटले जाते. बाबांना ज्ञानाचा सागर अथॉरिटी म्हटले जाते. जरूर होऊन गेले आहेत. आधी तर विचारले पाहिजे की आता कलयुग आहे की सतयुग, नवीन दुनिया आहे की जुनी दुनिया. एम ऑब्जेक्ट तर समोर उभे आहे. हे लक्ष्मी नारायण जर इथे असते तर त्यांचे राज्य असले असते. ही जुनी दुनिया दरिद्रीपणाचे अस्तित्वच राहिले नसते. आता तर फक्त यांची चित्रे आहेत.
मंदिरामध्ये मूर्त्या दाखवतात, नाहीतर यांचे महाल बगीचे किती मोठे मोठे असतील. फक्त मंदिरामध्ये थोडेच राहत असतील. प्रेसिडेंटचे घर किती मोठे आहे. देवी देवता तर मोठमोठ्या महालांमध्ये राहत असतील. खूप मोठी जागा असेल, तिथे घाबरणे इत्यादीची गोष्टच नसते. सदैव पुष्पवाटिका असते, काटे असतच नाहीत. तो आहेच बगीचा. तिथे तर लाकडे इत्यादी जाळत नसतील. लाकडांनी धूर होतो तर दुःखाची जाणीव होते. तिथे आपण छोट्याशा परिवारामध्ये राहतो, नंतर वृद्धी होत जाते. खूप सुंदर बागा असतील, सुगंध येत राहील, जंगल असणारच नाही. आता ती फिलिंग येते, दिसत तर नाहीत. तुम्ही ध्यानामध्ये मोठे मोठे महाल इत्यादी बघून येता, ते तर इथे बनवू शकणार नाही. साक्षात्कार झाला आणि मग नाहीसा होईल. साक्षात्कार केला तर आहे ना. राजे प्रिन्स प्रिन्सेस असतील, खूप रमणीक स्वर्ग असेल. जसे इथे मैसूर इत्यादी ठिकाणी नयनरम्य आहेत, तशी तिथे खूप सुंदर आल्हाददायक हवा लागत राहील. पाण्याचे झरे वाहत राहतात. आत्मा समजते की आपण चांगल्या चांगल्या वस्तू बनवाव्या. आत्म्याला स्वर्गाची आठवण तर येते ना. तुम्हा मुलांना रिअलाइज अर्थात जाणीव होते. काय काय असेल, आपण कुठे राहत असणार, यावेळी ही स्मृती असते. चित्रांकडे बघा. तुम्ही किती भाग्यवान आहात. तिथे दुःखाची कोणती गोष्टच नसेल. आपण तर स्वर्गामध्ये होतो, नंतर खाली उतरलो. आता पुन्हा स्वर्गामध्ये जायचे आहे. कसे जाणार? दोरीला लटकून जाणार काय? आपण आत्मे तर राहणारे आहोत शांतीधामचे. बाबांनी आठवण करून दिली आहे. आता तुम्ही पुन्हा देवता बनत आहात आणि इतरांना बनवत आहात. कित्येकांना घर बसल्या देखील साक्षात्कार होतात. बंधनात असणाऱ्यांनी कधी पाहिले थोडेच आहे कशी आत्मा आनंदाने उड्या मारते. आपले घर जवळ आल्यावर आत्म्याला आनंद होतो. समजतात बाबा आम्हाला ज्ञान देऊन आमचा शृंगार करण्यासाठी आले आहेत. शेवटी एक दिवस वर्तमानपत्रात देखील येईल. आता तर निंदा स्तुती मान अपमान सर्व काही समोर येईल. जाणता कल्पापूर्वी देखील असे झाले होते. जो सेकंद पास झाला त्याचे चिंतन करायचे नसते. वर्तमानपत्रामध्ये कल्पापूर्वी देखील असेच आले होते. पुन्हा पुरुषार्थ केला जातो. दंगल जी झाली होती ती झाली. नाव तर प्रसिद्ध झाले ना. आणि नंतर तुम्ही रेस्पॉन्ड करता अर्थात प्रतिसाद देता. कोणी शिकतात, कोणी नाही शिकत. वेळ मिळत नाही. बाकी दुसऱ्या कामांमध्ये व्यस्त होतात. आता तुमच्या बुद्धीमध्ये आहे. हा बेहदचा मोठा ड्रामा आहे. टिक टिक चालतच राहते. चक्र फिरत राहते. एका सेकंदामध्ये जे होऊन गेले पुन्हा 5000 वर्षांनंतर रिपीट होईल. जे घडले ते एका सेकंदानंतर लक्षात येते. ही चूक झाली. ड्रामामध्ये नोंद झाली. कल्पापूर्वी देखील अशी चूक झाली होती. ती आता भूतकाळ झाली. आता पुन्हा पुढे करणार नाही. पुरुषार्थ करत राहतात. तुम्हाला सांगितले जाते वारंवार अशी चूक होणे चांगले नाही. हे कर्म चांगले नाही आहे. मन खात असेल आपल्याकडून हे खराब काम झाले. बाबा सल्ला देतात, असे करू नका, कोणाला दुःख होईल. मना केले जाते. बाबा सांगतात असे काम करू नका. विचारल्याशिवाय कोणती वस्तू उचलली तर त्याला चोरी म्हटले जाते. असे काम करू नका. कटू वचन बोलू नका. आजकाल दुनिया बघा कशी आहे. कोणी नोकरावर रागवले तर तो देखील शत्रू बनू लागतो. तिथे तर वाघ बकरी आपसामध्ये क्षीरखंड होऊन राहतात. लूण पाणी आणि क्षीरखंड. सतयुगामध्ये सर्व मनुष्य आत्मे आपसामध्ये क्षीरखंड होऊन राहतात. आणि या रावणाच्या दुनियेमध्ये सर्व मनुष्य लूण पाणी अर्थात खारे पाणी आहेत. वडील आणि मुलगा सुद्धा लूण पाणी. काम महाशत्रू आहे ना. काम कटारी चालवून एकमेकांना दुःख देत राहतात. ही सारी दुनिया लूण पाणी आहे. सतयुगी दुनिया क्षीरखंड आहे. या गोष्टींना दुनिया काय जाणणार. मनुष्य तर स्वर्गासाठी लाखो वर्ष आहेत असे म्हणतात. तर कोणतीही गोष्ट बुद्धीमध्ये येऊ शकणार नाही.
जे देवता होते त्यांच्याच लक्षात येते. तुम्ही जाणता हे देवता सतयुगामध्ये होते. ज्यांनी 84 जन्म घेतले आहेत तेच परत येऊन शिकतील आणि काट्यांपासून फूल बनतील. ही बाबांची एकच युनिव्हर्सिटी आहे. याच्या ब्रांचेस निघत राहतात. खुदा जेव्हा येईल तेव्हा त्यांचे खिदमतगार अर्थात सेवाधारी बनतील, ज्यांच्याद्वारे स्वतः खुदा राजाई स्थापन करतील. तुम्ही समजता आपण खुदाचे खिदमतगार आहोत. ते भौतिक खिदमतगार अर्थात सेवा करतात. ही आहे रुहानी. बाबा आम्हा आत्म्यांना रुहानी सेवा शिकवत आहेत, कारण रूह अर्थात आत्माच तमोप्रधान बनली आहे. मग बाबा सतोप्रधान बनवत आहेत. बाबा म्हणतात, मामेकम अर्थात मज एकाची आठवण करा तर विकर्म विनाश होतील. हा योग अग्नी आहे. भारताचा प्राचीन योग गायला गेला आहे. आर्टिफिशियल योग तर खूप आलेले आहेत. म्हणून बाबा म्हणतात, आठवणीची यात्रा म्हणणेच उचित आहे. शिवबाबांची आठवण करता करता तुम्ही शिवपुरीमध्ये निघून जाल. ती आहे शिवपुरी, ती विष्णुपुरी, ही रावणपुरी. विष्णुपुरीच्या नंतर आहे रामपुरी. सूर्यवंशी नंतर आहेत चंद्रवंशी. ही तर कॉमन गोष्ट आहे. अर्धे कल्प सतयुग त्रेता, अर्धे कल्प द्वापार कलयुग. आता तुम्ही संगमावर आहात हे देखील फक्त तुम्हीच जाणता. जे चांगल्या रीतीने धारणा करतात ते दुसऱ्यांना देखील समजावून सांगतात. आपण पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत. याची जरी कोणाच्या बुद्धीमध्ये आठवण राहिली तरी देखील पूर्ण ड्रामा बुद्धीमध्ये येईल. परंतु कलियुगी देहाचे नातलग इत्यादीची आठवण येत राहते. बाबा म्हणतात, तुम्हाला आठवण करायची आहे एका बाबांची. सर्वांचे सद्गतीदाता राजयोग शिकविणारे एकच आहेत. म्हणून बाबांनी समजावून सांगितले आहे. एक शिवबाबांची जयंती आहे जी संपूर्ण दुनियेला रूपांतरित करते. तुम्ही ब्राह्मणच जाणता. आता आपण पुरुषोत्तम संगमयुगावर आहोत. जे ब्राह्मण आहेत त्यांच्याच बुद्धीमध्ये रचयिता आणि रचनेचे ज्ञान आहे. अच्छा, गोड गोड खूप खूप वर्षानंतर भेटलेल्या मुलांप्रती मात पिता बापदादांची प्रेमपूर्वक आठवण आणि सुप्रभात. आत्मिक पित्याचा आत्मिक मुलांना नमस्ते. आम्हा आत्मिक मुलांचा आत्मिक पित्याला नमस्ते. धारणेसाठी मुख्य सारांश आहे. पहिला पॉइंट आहे, कोणतेही असे कर्म करायचे नाही ज्यामुळे कोणाला दुःख होईल. कटुवचन बोलायची नाहीत. अतिशय शिरखंड होऊन राहायचे आहे. दुसरा पॉइंट आहे, कोणत्याही देहधारीची स्तुती करायची नाही. बुद्धीमध्ये असावे की आम्हाला शिवबाबा शिकवत आहेत. त्या एकाचीच महिमा करायची आहे. रुहानी खिदमतगार बनायचे आहे. आजचे वरदान आहे, शुद्ध संकल्पांच्या व्रताद्वारे अर्थात दृढतेद्वारे वृत्तीचे परिवर्तन करणारे दिलतख्त नशीन भव. शुद्ध संकल्पांच्या व्रताद्वारे अर्थात दृढतेद्वारे वृत्तीचे परिवर्तन करणारे दिलतख्त नशीन भव. स्पष्टीकरण, बाप दादांचे दिलतख्त इतके पवित्र आहे ज्यामुळे या तख्तावर सदा पवित्र आत्मेच बसू शकतात. ज्यांच्या संकल्पामध्ये जरी अपवित्रता किंवा अमर्यादा येते ते तख्त नशीन होण्याऐवजी उतरत्या कलेमध्ये खाली येतात. त्यामुळे आधी शुद्ध संकल्पांच्या व्रताद्वारे आपल्या वृत्तीचे परिवर्तन करा. वृत्ती परिवर्तन केल्यामुळे भविष्य जीवनरूपी सृष्टी बदलेल. शुभ संकल्प आणि दृढ संकल्पांच्या व्रताचे प्रत्यक्ष फळ आहेच सदा काळासाठी बाप दादांचे दिलतख्त. स्लोगन आहे, जिथे सर्व शक्ती सोबत आहेत तिथे निर्विघ्न सफलता आहेच. जिथे सर्व शक्ती सोबत आहेत तिथे निर्विघ्न सफलता आहेच. अव्यक्त इशारे. आता संपन्न अथवा कर्मातीत बनण्याचा ध्यास धरा. अंतवाहक स्थिती अर्थात कर्मबंधनमुक्त कर्मातीत स्थितीचे वाहन अर्थात अंतिम वाहन, ज्याच्याद्वारेच सेकंदामध्ये सोबत उडणार. यासाठी सर्व हद्दींपासून पार बेहद स्वरूपामध्ये बेहदचे सेवाधारी
सर्व हद्दींवर विजय प्राप्त करणारे विजयी रत्न बना. तेव्हाच अंतिम कर्मातीत स्वरूपाचे अनुभवी स्वरूप बनाल. अच्छा. ओम शांती. नवनवीन मराठी व्हिडिओज प्राप्त करण्यासाठी सबस्क्राईब करा मराठी गॉडलीवूड चॅनलला.